नमस्कार, मी सुकुमार शहा आजराजवळ एका वेगळ्या आगळ्या जागी घेऊन आलो आहे. याचं नाव आहे रामतीर्थ. रामतीर्थ आपण जे सकाळी आंबोलीतनं उगम पावणारी हिरण्यकेशी नदी बघितली ती वाहत वाहत इथं आजऱ्याजवळ येते आणि आजऱ्याजवळ हे रामतीर्थ बनलेलं आहे. अशी आख्यायिका आहे की रामाने इथे वनवासात असताना मुक्काम केला होता आणि जेवण झाल्यानंतर हळदीचा जे काही हात होता तो धुतला, त्यावेळी या धबधब्यामध्ये धुतला आणि तेव्हापासून या धबधब्याचं पाणी पिवळसर दिसतं, अशी आख्यायिका आहे. तर हा तो भाग पावसाळ्यामध्ये खूपच उत्कृष्ट असतो. आता पाणी जरा कमी आहे, तर आपण मंदिर दर्शन घेऊ आणि ही आगळी वेगळी जागा पाहू. हिरण्यकेशी नदी या भागातून वाहत येते पुढं, जी आंबोलीतनं निघालेली आहे. बऱ्यापैकी तिनं रूप घेतलेलं आहे, पण तुम्ही इथं खडके बघू शकता. या खळग्यातून वाहत हा धबधबा नंबर 1 आणि या इथं आहे तो धबधबा नंबर 2. तो पुढून चांगला दिसतो आणि ही वाहत इकडून पुढे आजरा शहराच्या साईडनं पुढे जाते. अशी ही हिरण्यकेशी नदी रामतीर्थ. पावसाळ्यात ह्याचं उग्र रूप बघण्यासारखं असतं, तर नक्की पावसाळ्याला इथे भेट देण्यासाठी यावे आपण. हा सुंदर धबधबा, हे पांढऱ्या चाफ्याचं मोठं झाड आहे. आपण त्यावर फुलं बघू शकता पांढऱ्या चाफ्याची. प्रचंड झाड आहे आणि हा धबधबा झाडी असल्यामुळे आपल्याला पूर्ण दिसत नाही. असा सुंदर धबधबा पावसाळ्यात उग्र रूप पाहण्यासाठी इथं शासनाने हा ओव्हरब्रिज केलेला आहे. पुलावरून पुढे जाऊन आपण तो छान बघू शकता आणि या पुढे छोटेखानी मंदिर आहे. हा छोटा धबधबा, सुंदर परिसर आहे आणि हे श्री राम मंदिर रामतीर्थ आजरा. शंकर आणि स्वामी विवेकानंद यांचे सुंदर पुतळे इथं केलेले आहेत. तुळशी वृंदावन आणि हे राम मंदिर. श्रीराम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. हे महादेव मंदिर रामतीर्थ आजरा. इथला महत्त्वाचा भाग म्हणजे ते पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये प्रचंड असा म्हणता येणार नाही, पण मोठा नंदी आहे. हे एक पुरातन शिवलिंग, त्यातला शाळीग्राम बघू शकतो आपण आणि खंडित नंदी हा इथला प्रचंड नंदी. त्यावर चांगलीच कलाकुसर आहे. नंदीच्या इथं विशेष म्हणजे नंदीच्या पायामध्ये आपण पिंड बघू शकता. पिंडीवर नाग आहे आणि असा हा नंदी, सुंदर नंदी आहे. आणि तिथं पिंड असल्यामुळे नंदीला हा चौथरा आहे आणि चौथऱ्यावर अभिषेक केल्यानंतर पाणी जाण्यासाठी. नॉर्मली नंदीच्या बाबतीत असं आपण बघत नाही, पण हा असा जरा वेगळा आगळा नंदी. इथं वासुदेव आहे, गणेशजी, ललाटबिंदावर गणेश आहे आणि पायामध्ये कासव आणि शंकराची सुंदर पिंड. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.